विचाराद्वारा ज्ञान जन्माला येतं. श्री गुरुच्या चरण सानिध्यामध्ये बसून या ग्रंथाच्या विचाराद्वारा ज्ञान जन्माला येतं. ग्रंथाद्वारा येतं ना. मग आपण व्यवहारातही आपल्या वडिलाला काय म्हणतो? जनक. आणि इथं विचार म्हणजे कोणता विचार? वेदांताचा विचार केला तर तुम्ही रामकथा, कृष्णकथा, जैमिनी, अश्वमेध याचा किती जरी विचार केला तरी सुद्धा हे जीवब्रह्मैक्य ज्ञान होईल का? जीवब्रह्मैक्य ज्ञान करण्याचं साधन श्रवण आहे. श्रवणाने ज्ञान होतं. त्यांच्यात कोणता संबंध आहे? श्रवण आहे साधन आणि ज्ञान आहे साध्य. आणि ज्ञानाचा आणि मोक्षाचा कोणता संबंध आहे? ज्ञान आहे साधन आणि मोक्ष आहे साध्य. त्यांनी लिहिलं ना, इतरही प्रयोजनं सांगता येतील तुम्हाला, इतरही संबंध सांगता येईल. इतर म्हणजे कोणते? साध्य साधन भाव संबंध सांगता येईल की नाही? श्रवणाचा आणि ज्ञानाचा कोणता संबंध आहे? साध्य साधन. आणि ज्ञानाचा आणि मोक्षाचा कोणता संबंध आहे? साध्य साधन भाव संबंधच आहे की नाही? दोघांचाही, बरोबर ना? आणि अधिकारी आणि मोक्षाचा कोणता संबंध आहे? प्राप्य प्रापक. आणि ग्रंथाचा आणि विषयाचा कोणता संबंध आहे? प्रतिपाद्य आणि विचाराचा आणि अधिकार्याचा कोणता संबंध आहे? वा, छान. बघा, वाचू. विचाराद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक आहे, उत्पन्न करता जनक